नमस्कार वेलस्टोन कॅपिटल फॅमिली. आता जे तुम्ही व्हिडिओ जे बघणार आहे ती आपली लेक्चर 2 ची पार्ट 2 व्हिडिओ आहे. पार्ट 1 व्हिडिओ ही आपली पहिली अपलोड झाली आहे. ज्यांनी कोणी पार्ट 1 व्हिडिओ नाही बघितली त्यांनी व्हिडिओच्या खाली मी लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जाऊन बघू शकता किंवा कमेंटमध्ये पण ती पिन केली जाईल लिंक. ठीक आहे. आणि जे कोणी पहिल्यांदाच ही व्हिडिओ बघत आहेत त्यांनी पहिले लेक्चर 1 ची व्हिडिओ पण बघून घ्या आणि एक इंट्रोडक्शन व्हिडिओ पण आहे की त्यांना समजेल की मी काय काम करतो, म्हणजे मी कशा पद्धतीने ट्रेडिंग वगैरे काय ती माझी थोडीशी जर्नी पण मी त्यात सांगितली आहे आणि आपले लेक्चर्स कसे कसे होणार आहे हे पण मी त्याच्यामध्ये सांगितले. इथे आपण बेसिक टू ॲडव्हान्स पूर्णपणे हा कोर्स आपण शिकणार आहोत आणि एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शिकणार आहे. त्यामुळे काय होते की व्हिडिओ खूप लेंदी होत आहे, म्हणून पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये व्हिडिओ अपलोड केला आहे. चला आता आपण लेक्चर 2 च्या पार्ट 2 मध्ये व्हिडिओ चालू करूया. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे, ट्रेंड लाईन बघणार आहे. आता ट्रेंड लाईन म्हणजे काय, तर अप ट्रेंड जो तुम्हाला मी पहिल्या पॉईंटला दाखवतो आपण की 3 प्रकारचे ट्रेंड असतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि मार्केटमध्ये साइडवेज ट्रेंड असतो. की अप ट्रेंडला आयडेंटिफाय करण्यासाठी, म्हणजे अप ट्रेंडला आयडेंटिफाय करण्यासाठी जी लाईन मारली जाते त्याला म्हटलं जातं ट्रेंड लाईन, आणि डाऊन ट्रेंडला आयडेंटिफाय केली जाते जी मारली जाते त्याला पण म्हणतात ट्रेंड लाईन. डाऊन ट्रेंडची ट्रेंड लाईन वेगळी असते, अप ट्रेंडची ट्रेंड लाईन वेगळी असते. सिंपल, जो कोणता पण ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडला समजण्यासाठी लाईन मारली जाते त्याला म्हटलं जातं ट्रेंड लाईन. सिंपल, समजलं? ठीक. आता मग याला लाईन कशी मारायची, मग आता आपण बघूया अप ट्रेंड. ठीक आहे ना. एक्झाम्पल असं समजा की हा आपला अप ट्रेंड चालू आहे. अप ट्रेंड म्हणजे काय आहे, लो हाय. आपला जो लो आहे त्याच्यावरती आताचा नवीन लो आहे, बरोबर. मग आपण त्याला काय म्हणणार, हायर लो. त्याला काय म्हणणार, हायर हायज. म्हणजे इथे काय होतं, हाय आपले ब्रेक होते ते, बरोबर. हायर हायज क्रिएट होते ते, हायर लोज क्रिएट होते, राईट. ठीक आहे. मग याला आपण काय म्हणणार, अप ट्रेंड. मग अप ट्रेंड मध्ये ज्या वेळेस ट्रेंडच्या बॉटमला, म्हणजे जे आपले जे हायर लोज आहेत, बरोबर, हायर लोज जे आहेत या हायर लोजला जॉईंट करून एक लाईन मारली आहे क्रॉस मध्ये अशी. ठीक आहे ना. असं समजा की 45 डिग्री, राईट, या अँगलमध्ये, किंवा त्याच्या थोडंसं वर खाली तुमचं ऍडजस्ट होऊ शकतं. कारण काय, आता मार्केटमध्ये तुम्हाला मी जे शिकवतोय हे सगळंच 100% चालतं असं काही नाही. 100% चालतं असं नाही. म्हणजे काय की जी तुम्हाला लाईन जी सांगितली ट्रेंड लाईन, ही ट्रेंड लाईन 100% अशीच चालते का, नाही. ट्रेंड लाईन थोडी वर थोडी खाली अशी होऊ शकते. ठीक आहे. मग जे काय आहे ते थोडंफार वर खाली चालतं, किंवा मग आपण असं हे नाही म्हणायचं की बाबा ठीक आहे मला हे सांगितलं तर मी हेच बघितलं पाहिजे, असं नाही. थोडंफार तुम्हाला पुढं मागं वर खाली करावं लागतं, समजून घ्यावं लागतं याच्यामध्ये मार्केटमध्ये. सो जी ट्रेंड लाईन आहे ना, ती ट्रेंड लाईन अशी मार्क केली जाते. अप ट्रेंड मध्ये कुठे मार्क केली जाते, बॉटमला मार्क केली जाते. जे हायर लोज आहेत याला मार्क केली जाते. मग आता हायर लोजला मार्क केल्यानंतर मग आपण याच्यावर एंट्री कशी घेऊ शकतो, जसं की एक्झाम्पल एक समजा की ही जी ट्रेंड लाईन आहे, राईट, ही काय आहे, एक ट्रेंड लाईन आहे, बरोबर. ट्रेंड लाईनवर प्राइसने एकदा सपोर्ट घेतला, दुसऱ्यांदा सपोर्ट घेतला, तिसऱ्यांदा सपोर्ट घेतला, चौथ्यांदा सपोर्ट घेतला. मग ही जी ट्रेंड लाईन आहे ना ही थोडी वीक होऊन जाते. जसं की तुम्हाला मी सपोर्ट अँड रेजिस्टन्स मध्ये सांगायचं झालं तर एक्झाम्पल असं समजा की हा एक सपोर्ट आहे पण एक अँगलमध्ये सपोर्ट आहे, जसं की अप ट्रेंड मध्ये चालू, बरोबर ना. दरवाजा आहे, आपल्या घरचा दरवाजा आहे. घरच्या दरवाजाला तुम्ही एकदा बुक्की मारली, थोडं तुम्हाला हर्ट होणारच आहे, मला त्रास होणार आहे, पण हातोडी घ्या ना. हातोडी समजा तुम्ही एकदा दरवाजाला मारला, दरवाजा तुटणार आहे का, नाही तुटणार. दरवाजाला फक्त एकदा क्रॅक येईल. पण तुम्ही परत दुसऱ्यांदा मारलं, परत काय होईल, अजून थोडं क्रॅक येईल. तिसऱ्यांदा मारलं तर थोडं जास्त क्रॅक येईल. चौथ्यांदा मारलं तर एखाद्या वेळेस जर कमजोर दरवाजा असं तुटेल पण थोडेफार जास्त क्रॅक ते येतील. मग तुम्ही असं 4-5 वेळा जर सारखे जर दरवाजावर मारत राहिलात तर दरवाजा तुटणार आहे, राईट. सेम तसंच असतं सपोर्ट अँड रेजिस्टन्स. जर प्राइस सारखी जर सपोर्टला अँड रेजिस्टन्सला जर हिट करत असेल तर तो सपोर्ट किंवा तो रेजिस्टन्स ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग इथं काय होतंय, ट्रेंड लाईन एकदा सपोर्ट घेतला ट्रेंडपासून, म्हणजे एकदा त्यांनी बाय झालं, दुसऱ्यांदा परत इथं ट्रेंड लाईनवर सपोर्ट घेतला प्राइसनी, परत तिसऱ्यांदा घेतला, परत चौथ्यांदा घेतला. ठीक आहे ना. मग आता इथं चान्सेस आर व्हेरी हाय की प्राइस ही ट्रेंड लाईन ब्रेक करू शकते, कारण का प्राइसला एक करेक्शन पण केलं पाहिजे व्यवस्थित, आहे ना. हे नॉर्मल करेक्शन जे ट्रेंडचे करेक्शन आहे. ठीक आहे ना. एक वेळ काय होऊ शकते की प्राइस एखाद्या वेळेस एक सर्टन लेवलवर गेल्यानंतर प्राइस साईडवेज पण जाऊ शकते, कारण का प्राइस काय करते, स्वतःला होल्ड ठेवण्याचा प्रयत्न करते वरच्या लेवलवर, की समजा प्राइसला वरच जायचं असेल तर. पण जर पाहिलं समजा जर मोठं करेक्शन करायचं असेल तर प्राइस काय करते, मग करेक्शन करण्यासाठी ही ट्रेंड लाईनची जी ट्रेंड लाईन आहे ही ब्रेक करते. पण आता इथे एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट म्हणजे काय की प्राइस मध्ये जो प्रिव्हियस लो होता तो हा होता, राईट, जो आपला प्रिव्हियस हायर लो होता, बरोबर. मग आता जर समजा तुम्ही बघितलं की ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यावर इथे एंट्री घ्यायची. सगळेजण काय सांगतात की ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यावर एंट्री घ्यायची. काय घ्यायची, ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यावर एंट्री घ्यायची. जे ऑलरेडी ट्रेडिंग करतात त्यांना माहिती सांगितलं असेल की बाबा ट्रेंड लाईन ब्रेक झाली की एंट्री घ्यायची, पण तसं कधीच करायचं. ट्रेंड लाईन जरी ब्रेक झाली
ट्रेंड लाईन जरी ब्रेक झाली तरी पण आपल्याला काय बघायचं असतं, जो प्रिव्हियस लो आहे हा प्रिव्हियस लो बघायचा असतो. का? कारण का प्राइस काय करते, हा जो प्रिव्हियस लो आहे याला आपण सपोर्ट सारखं काम करते. मग प्राइस काय करणार, इथे सपोर्ट घेणार. तुम्ही इथं ब्रेकडाऊनला ट्रेड घेतला, पण प्राइस इथे काय करणार, सपोर्ट घेणार, परत प्राइस वर जाणार, परत प्राइस रेजिस्टन्स घेणार, परत प्राइस खाली येणार. मग प्राइस हा साइडवेज झोन तयार करते. बरोबर. मग आपल्याला काय बघायचं असतं, ज्यावेळेस प्राइस ट्रेंड लाईन ब्रेक करेल त्यावेळेस आपल्याला सावध राहायचं. काय राहायचं, सावध राहायचं की मार्केटने आता काय केलं, ट्रेंड चेंज केला. पण ट्रेंड कोणता केला चेंज हे आपल्याला माहिती का, नाही. मग आपण कन्फर्मेशनसाठी काय वाट बघायची, ट्रेंड लाईनचा जो प्रिव्हियस लो आहे हा ब्रेक झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, ब्रेक झाला पाहिजे. मग ब्रेक कधी होणार, ज्यावेळेस ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर प्राइस इथे येऊन एकदा नॉर्मली ग्रीन कॅन्डल बनून परत जर रेड कॅन्डलने जर प्राइसने जर हा प्रिव्हियस लो जो आहे तो जर ब्रेक केला, तर मग इथे तुम्ही डाऊन साईडची एंट्री घेऊ शकता. डाऊन साईड एंट्री म्हणजेच तुम्ही प्राइसला सेल करू शकता आणि प्राइस इथून पुढे मग खाली येते. ह्याचे चान्सेस आर व्हेरी हाय की प्राइस असं फॉलो करते. समजलं, अप ट्रेंड मध्ये कशी एंट्री घ्यायची डाऊन साईडला. मी थोडं हे जरा तुम्हाला मी आता एंट्रीच्या गोष्टी सांगितल्या, समजून नाही सांगत हे मी थोडं तुम्हाला एंट्रीतल्या पण एंट्रीच्या पण गोष्टी सांगितल्या. ज्यावेळेस आपण जी व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस चार्टवर ज्यावेळेस बघू नेक्स्ट टाइम, जे आता हे फक्त तुम्ही समजून घ्या, याला असं ड्रॉ करा. मी एखादी व्हिडिओ अशी बनवेल की ज्यावेळेस आपण चार्टवर सगळं बघूया, की चार्टवर मी स्वतः ट्रेंड लाईन मार्क करेल, ब्रेकडाऊन झाली, सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करेल, कसं तुम्ही मार्क करायचं, काय मार्क करायचं हे पण आपण त्यावेळेस बघू. ठीक आहे. आता अप ट्रेंड झालं, बरोबर. आता आपलं डाऊन ट्रेंड. आता जसं अप ट्रेंड मध्ये आपल्याला लोज इम्पॉर्टंट होते, काय इम्पॉर्टंट होते, लोज इम्पॉर्टंट होते, म्हणून आपण लोला काय केलं, ट्रेंड लाईन मार्क केली. तसं आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये जे आहे ना, आपल्या डाऊन ट्रेंड मध्ये आपला हायज इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, आपला हा हाय पॉईंट आहे, हा आपला लो पॉईंट आहे. इथे काय होणार, लोअर लो, इथे होणार लोअर हाय. बरोबर, जे मी तुम्हाला डाऊन ट्रेंड मध्ये सांगितलं, लोअर हाय, लोअर हाय, लोअर हाय. मग आता डाऊन ट्रेंड मध्ये काय होते, सेलर्स पाहिजे इथे सेल करत होते, नंतर त्यांनी इथे सेलिंग चालू केली, नंतर त्यांनी इथे सेलिंग चालू केली, नंतर त्यांनी इथे सेलिंग चालू केली. बरोबर. तसं अप ट्रेंड मध्ये खाली खाली बाईंग करत होते तसं. ठीक आहे. मग आता हा जो प्रिव्हियस तुम्ही ट्रेंड लाईन मार्क केली, बरोबर. आता तुम्ही ट्रेंड लाईन डाऊन ट्रेंडची ट्रेंड लाईन मार्क केली. ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर तुम्हाला आता इथे पण बघा प्राइसने 3-4 वेळा टच केले, म्हणजे ही प्राइस थोडीफार वीक पण, ती ट्रेंड लाईन पण थोडी वीक होते. मग आता प्राइसने काय केलं, आउटसाइड द क्लोजिंग ब्रेकआउट, म्हणजे प्राइसने काय केलं, ही ट्रेंड लाईन ब्रेक केली. ब्रेक केल्यानंतर तुम्ही इथे एंट्री घ्यायची का, सगळेजण काय म्हणतात इथे एंट्री घ्यायची, पण आपण इथे एंट्री घ्यायची नाही, आपण थोडं ॲडव्हान्स आहे, कारण का तुम्ही वेलस्टोन कॅपिटलमध्ये शिकताय म्हणून तुम्ही ॲडव्हान्स शिकताय. तर मग इथं तुम्ही एंट्री कधीच घ्यायची नाही. ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यावर तुम्हाला काय करायचं, ज्यावेळेस प्रिव्हियस हाय जो आहे, म्हणजे हा जो लोअर हाय जो आहे हा ज्यावेळेस प्राइस ब्रेक करेल आणि त्यावेळेस आपल्याला इथं एंट्री घ्यायची, तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही. का, कारण का तुम्हाला आता काय सांगितलं मी, कारण का प्राइस इथे येऊन एकदा परत रेजिस्टन्स घेऊन प्राइस पुन्हा खाली येऊ शकते आणि इथे एक परत साइडवेज एरिया पण प्राइस तयार करू शकते, किंवा प्राइस इथे येऊन ह्या बाकीच्या सगळ्यांना ट्रॅप करणार. म्हणजे जे तुम्ही नवीन शिकताय, ज्यांना माहित नाही की ट्रेंड लाईन ब्रेक केला कसं एंट्री, ते इथे ट्रॅप होणार आणि ट्रॅप झाल्यानंतर प्राइस परत कंटिन्यू त्याला फॉलो करणार. लक्षात. सो ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. समजलं. अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडची ट्रेंड लाईन काय असते, ट्रेंड लाईनला कसं मार्क करायचं, ट्रेंड लाईनवर एंट्री कशी घ्यायची हे पण समजलं. ठीक आहे. आणि याच्याबद्दल जर समजा तुम्हाला काही डाऊट असेल किंवा समजलं नसेल, थोडेफार काय हे असतील तर कमेंट करा, कारण का कमेंट केल्यावर आपलं मला समजेल की तुम्हाला काय समजत नाहीये, काय समजते, किंवा मी कशा पद्धतीने अजून तुम्हाला एक्सप्लेन केलं पाहिजे. ठीक आहे. माझं मेन मोटिव्ह इथं हा आहे की सिंपल भाषेमध्ये ज्यांना कोणाला क्लास करायला जमत नाही त्यांनी इथं येऊन व्यवस्थित प्रॉपरली शिकावं, की बेसिक लेवलला, की त्यांनी ट्रेडिंग हे जे तुम्ही आता जी गोष्ट शिकताय नाही ही खूप बेसिक आहे, कळलं का. इतक्या साऱ्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत माझ्याकडे मी तुम्हाला सांगण्यासाठी. ठीक आहे ना. ही खूप बेसिक गोष्ट आहे की ट्रेंड लाईनमध्ये नंतर कुठे एंट्री घ्यायची, काय एंट्री घ्यायची. त्यामुळं जे काही तुम्हाला असेल ते तुम्ही काय करत जावा, इथे कमेंट करा आणि कमेंटवर मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं आणि कसं नाही वाटलं, किंवा काय जर समजलं नाही तर मला ते पण समजून सांगा. ठीक आहे. ओके. आपण पुढचा पॉईंट बघूया. ठीक आहे. आता आपण ट्रेंड लाईनला बघितलं की कुठे एंट्री घ्यायची, कुठे एंट्री नाही घ्यायची, ट्रेंड लाईन म्हणजे काय असतं हे तुम्ही बघितलं. आता आपलं सपोर्ट अँड रेजिस्टन्स राहिले. ठीक आहे. सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये काय कसे एंट्री घ्यायची हे आपण बघूया. सपोर्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो, डिमांड म्हणतो. रेजिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, सप्लाय म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये पण काय, सपोर्ट जो आहे तो डिमांड आहे, रेजिस्टन्स जो आहे तो सप्लाय झोन आहे. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघा की सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे तुम्हाला म्हटलं मग अशी जी साइडवेज एरिया असेल की त्याच्यामध्ये एंट्री कुठे घ्यायची, काय घ्यायची, ह्याच्यामध्ये आपण बघा. जर हे लक्षात घ्या की जर समजा मार्केट साइडवेज चालू आहे, ठीक आहे, सपोर्ट अँड रेजिस्टन्स चालू, डिमांड अँड सप्लायमध्ये जर मार्केट चालू आहे, ठीक आहे ना. जर प्राइस ज्या वेळेस सपोर्ट ब्रेक करणार, ठीक आहे ना, म्हणजे प्राइसने काय केलं, हा सपोर्ट ब्रेक केला, मग ज्याने कुणी इथं बाईंग चालू केली त्यांना काय होणार, त्यांना इथं लॉस दाखवायला चालू होणार. ठीक आहे ना. मग लॉस दाखवायला चालू झालं की ते काय करतात, मग इथं पोझिशन स्क्वेअर अप करायला चालू करतात. मग इथं आपण ज्यावेळेस सपोर्ट ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेस आपण इथं डाऊन साईडची एंट्री
घेऊ शकतो. मग त्यालाच आपण काय म्हणतो, सपोर्ट काय झाला, ब्रेकडाऊन झाला. काय झाला, सपोर्ट ब्रेकडाऊन झाला. ज्यावेळेस सपोर्ट ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस आपण इथं एंट्री घ्यायची. एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता रेजिस्टन्स ब्रेकडाऊन म्हणजे काय, कोणीतरी सप्लाय झोनला या कोणीतरी मोठा प्लेअर आहे, तो काय करतोय, इथं प्राइसला सेल करतोय, बरोबर. मग ज्यावेळेस प्राइस त्याच्या इथे जाईल, त्या झोनमध्ये जाईल, त्यावेळेस काय होणार, त्याला लॉस दाखवायला चालू होणार. मग तो मोठा प्लेअर आहे, त्याला जर लॉस दाखवायला चालू राहतो, तो काय करणार, स्क्वेअर अप करणार पोझिशन. मग स्क्वेअर अप करतो म्हणून काय होतं, प्राइसमध्ये एक मोमेंटम येते. आणि हा जो मी जसं तुम्हाला सांगितलं की हत्ती पिसाळा आहे, याच्यामध्ये काय झालं, म्हणजे बायर्स आणि सेलर्समध्ये जी फायटिंग होती त्याच्यामध्ये काय झालं, बायर्स विन झाली. याच्यामध्ये काय झालं, बायर्स आणि सेलर्समध्ये सेलर्स विन झाले. ठीक आहे ना. मग ज्यावेळेस बायर्स विन होतील त्यावेळेस आपल्याला काय करायचं, रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला की आपल्याला इथे कॅन्डल क्लोज झाली की आपल्याला इथे एंट्री क्रिएट करायची, म्हणजे बाईंग साईडला, आणि आपण इथे एंट्री घ्यायची आणि ते स्टॉप लॉस लावायचं. बस समजलं. किंवा तुम्ही इथे पण स्टॉप लॉस लावू शकता, डिपेंड ऑन की प्राइस कशी ब्रेक केले प्राइसने. ते थोड्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत, त्या आपण थोडं बघूया. जर मला सांगता आलं तर मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आता आपण जे आतापर्यंत जे काही झालं, ओके. आता हे कुठं बघायचं, चार्ट कुठं बघायचा, काय बघायचं, तर तुम्ही एक काम करा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाईल. ठीक आहे, अकाउंट ओपन करण्याची. तर तुम्ही तिथे जाऊन अकाउंट ओपन करा. त्याच्यावर जर कोणाकडे अकाउंट नसेल, तर ऑलरेडी तुमच्याकडे अकाउंट असेल, जर तुम्ही वापरत असेल तर काय वेल अँड गुड. पण जर समजा तुमच्याकडे अकाउंट नसेल तर तुम्ही याच्यावर जे खाली धन आहे त्या धनवर क्लिक करा, लिंकवर, आणि अकाउंट ओपन करून घ्या. त्याच्यावर तुम्हाला सिम्पलमध्ये चार्ट कसे, आता ते धन ॲप कसं यूज करायचं, काय यूज करायचं, हे पण मी पुढे एक व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही त्याच्यामध्ये कव्हर करून घेतलं जाईल. आता आपण काय करू, जे आत्तापर्यंत मी तुम्हाला शिकवलं, सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, हे सगळ्या आपण लाईव्ह चार्टमध्ये आपण तुमच्यासोबत सगळ्या बघूया. ठीक आहे, चला. हां, आणि अजून एक, जसं मी मगाशी म्हटलं, जर तुम्ही ऑलरेडी कोणतं पण अकाउंट यूज करत असेल तर वेल अँड गुड आहे. हे धन जे आहे ते फक्त मला नवीन जर समजा कोणी असेल तर त्यासाठी जरा मला युजर फ्रेंडली वाटलं, म्हणून मी ती व्हिडिओ, म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये ओपन करा. अदरवाईज तुमच्याकडे असेल तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असे काही प्रमोशनल नाही की ते बाबा यूजच करा किंवा धन खूपच चांगलं आहे, असं काही नाही आहे. भरपूर साऱ्या ब्रोकरकडे येत असतात. ठीक आहे ना. पण आता जर आहे ते चांगलं मला वाटलं, मी यूज करतोय म्हणून मी तुम्हाला फक्त सजेस्ट केलं. बाकी तुमच्यावर डिसिजन. ओके, चला. आतापर्यंत आपण सगळी जी काय ती थेअरी बघितली. ठीक आहे. आता आपण लाईव्हमध्ये, मी जसं तुम्हाला म्हटलं की मग आपण आता लाईव्हमध्ये येऊन बघूया सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे, ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची. ठीक आहे. आता तुम्ही जर सिम्पलमध्ये जर गुगलला सर्च केलं ट्रेडिंग, आता ट्रेडिंग काय आहे, ट्रेडिंग ही एक चार्टिंग सॉफ्टवेअर आहे, जे की तुम्ही त्याच्यावर फक्त चार्ट बघू शकता, ट्रेड वगैरे नाही करू शकत. ट्रेड करण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंटच पाहिजे. डीमॅट अकाउंटसाठी तुम्हाला मी सांगितलं माहिती की लिंकवर जाऊन क्लिक करा आणि डीमॅट अकाउंट ओपन करा. सिम्पल आहे डीमॅट अकाउंट ओपन करणं. आता याच्यावर तुम्ही ट्रेडिंग सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे असा एक इंटरफेस वगैरे, म्हणजे हे सगळ्या पेजेस. तर सिम्पल तुम्हाला ट्रेडिंगवर क्लिक करायचे. याच्यावर क्लिक केले की इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्या इथं मी वेलस्टोन कॅपिटल नावाने आपलं लॉग इन केलं. तुम्ही इथे जाऊन साइन इन करा. तुमचं जे काय असेल तुमचे ईमेल आय डी त्याच्यावर साइन इन करून ठेवा, कारण काही सगळ्यात म्हणजे सेव्ह राहते तुमच्याकडे. ठीक आहे. इथे तुम्ही खाली जर बघितलं इथं तुम्हाला इंडेक्सेस दिसत असेल, जसं निफ्टी, बँक निफ्टी मी तुम्हाला सांगितलं ते. आता आपण काय करायचं, निफ्टीवर क्लिक करूया. निफ्टीवर क्लिक केल्यानंतर बघा हा डायरेक्ट आपला जो आहे तो चार्ट ओपन होतो. ठीक आहे. चार्ट ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला जे आपलं नाव आहे, इथे तुम्हाला नाव दिसेल की आपण कशाचा चार्ट ओपन केला आहे. इथे तुम्हाला टाइम दिसतो, आपण कोणकोणते टाइम जे काय आहेत, म्हणजे टाइम कोणता ठेवणार आहे, कोणता टाइम नाही ठेवणार, हे ठेवणार. हां, हेच जर तुम्ही समजा मोबाईल यूज करत असाल तर मोबाईलवर पण ॲप्लिकेशन आहे ट्रेडिंग नावाने, ते पण तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. सिम्पल आणि फ्रीमध्ये पण आहे. जर समजा जर तुम्हाला चांगल्या अजून त्याच्यामध्ये गोष्टी यूज करायच्या असेल तर तुम्ही ते प्रीमियम पण तुम्ही बाय करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इंडिकेटर वगैरे जेव्हा ॲड करायचं असेल तर ते मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगेल. आता इथे जर तुम्ही बघितलं की आपलं जे आहे ते क्रॉसवर म्हणजे जो आयकॉन आहे, ठीक आहे ना, जसं की इथं बघा, इथं क्रॉसवर क्लिक केलं की आपलं क्रॉस आयकॉन म्हणजे क्रॉसवर चालू होतं. त्याच्यानंतर आपल्याला जे काही टूल्स यूज करायचे, म्हणजे ट्रेंड लाईन करायचे, काय ट्रेंड लाईन आलं, नंतर आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन यूज करायची. हॉरिझॉन्टल लाईन यूज म्हणजे काय, नॉर्मली अशी आडवी लाईन. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल लाईन. ट्रेंड लाईन म्हणजे जे काय आपल्याला ट्रेंड लाईन यूज करायची अशी. ठीक आहे, जे की आता आपण यूज करणार आहे. ठीक आहे, जे की आता आपण ट्रेंड लाईन यूज करणार आहे. आता बाकी सगळे अशी इथं टूल्स आहेत. तुम्ही कोणत्या पण टूल्सवर जाऊन शकता. थोडंफार बघितलं टूल्सवर क्लिक केलं तर तुम्हाला ते समजेल कोणकोणत्या टूल्स. ठीक आहे. आता आपण काय करू, हा चार्ट आपण बघूया. ठीक आहे, की काय झालं नाही चार्टमध्ये. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रेंड लाईन मार्क कशी करायची. ट्रेंड लाईनसाठी आपल्याला काय पाहिजे, अप ट्रेंड पाहिजे. मग अप ट्रेंड म्हणजे आता हा तुम्हाला दिसतोय की इथं तुम्हाला अप ट्रेंड दिसतोय चार्टमध्ये, लो पॉईंट, त्याच्यानंतर परत हा कसा आहे हायर लो आहे, त्याच्यानंतर परत हा कसा आहे हायर लो आहे. मग आपण काय करू शकतो, इथे ट्रेंड लाईन मार्क करू शकतो,
हा करू शकतो. कसं करणार मग मार्क? इथे यायचं या साईडला, क्रॉसच्या खाली इथे ट्रेन लाईन आहे, या ट्रेन लाईनवर क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही अशी एक ट्रेन लाईन मार्क करू शकता. ही झाली आपली अप ट्रेनची ट्रेन लाईन. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही इथे जर बघितलं तर डाऊन ट्रेनची ओके इथे बघा आता डाऊन ट्रेनची ट्रेन लाईन तुम्हाला दाखवतो. मार्क करताना तुम्ही पहिले काय करणार, हे जे लो पॉईंट्स आहेत आपल्या सॉरी आता डाऊन ट्रेनमध्ये आपण काय मार्क करणार, जसं बघितला अप ट्रेनसाठी आपण काय केलं, टॉप चार्टच्या बॉटमला लाईन मार्क केली बरोबर. डाऊन ट्रेनसाठी आपण काय करणार, चार्टच्या म्हणजे टॉप साईड म्हणजे जे वरती हाय पॉईंट्स आहेत त्याला आपण मार्क करणार बरोबर. मग आता हाय पॉईंट हाय की हाय की हाय की हाय की हाय की ठीक. मग आता आपण ह्या सगळ्या पॉईंटला काय करणार, जॉईंट करणार. मग कसं जॉईंट करणार, ट्रेन लाईन घेणार आणि इकडनं अशी ड्रॉ करणार. हे बघा ट्रेन लाईन ड्रॉ. ठीक आहे. आता मी मगाशी तुम्हाला एक पॉईंट सांगितलं होता. काय सांगितलं होता की ट्रेन लाईन ब्रेक केल्यावर काय करतात, बरेच जण एंट्री करतात बरोबर. भरपूर जणांनी जर ट्रेन लाईन ब्रेक केल्यावर एंट्री केली राईट. थोडं आपण त्याच्यापाशी जाऊया. तुम्ही ट्रेन लाईन बघितली बरोबर. आता बघा तुम्हाला माहिती काय ट्रेन लाईन ब्रेक केल्यावर एंट्री करायची. काय केलं तर भरपूर जणांनी ट्रेन लाईन ब्रेक केल्यावर एंट्री केली. ट्रेन लाईन ब्रेक केल्यावर एंट्री केली. पण याच्यामध्ये आपला प्रिव्हियस हाय काय आहे, हा हाय पॉईंट आपला काय आहे, प्रिव्हियस हाय पॉईंट हा आपला हाय पॉईंट बरोबर. प्राइसने काय केलं, एक काम करूया आपण इथे एक सिंपल हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. हा आपला प्रिव्हियस हाय पॉईंट आहे. ठीक आहे. प्राइसने काय केलं, हे बघा ट्रेंड लाईन ब्रेक केल्यावर सगळ्यांना इथे दाखवलं की मी आता वर जाणार आहे. पण प्राइस वर गेली का, नाही. वर आता काय आलं, प्रिव्हियस जो आपला हाय पॉईंट आहे त्याच्यापाशीच आसपासून प्राइसने काय केले, डाऊन साईडचे मोमेंटम केली. आणि परत डाऊन साईड आल्यानंतर काय केलं, प्राइसने परत इथे सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेतल्यानंतर मग प्राइस परत वरती गेली. ठीक आहे. आणि ज्यावेळेस प्राइसने मग हे ब्रेक केली लेवल, ज्यावेळेस प्राइसने ही लेवल ब्रेक केली त्याच्यानंतर बघा मग किती चांगली मोमेंटम आली. जसं मी तुम्हाला मागाशी आपण जी लाईन मार्क केली बरोबर जशी की आपण मगाशी ती लाईन मार्क केली हाय पॉईंट, जसं प्राइसने ही लेवल ब्रेक केली मग बघा किती शार्प आणि किती चांगली मोमेंटम आली होती. असं मग तुम्हाला असे ट्रेन लाईन ड्रॉ करायचे. दुसरं तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन जसं आपण म्हणलं की जे साईडवाईज एरिया असतो त्याच्यामध्ये बघा हा एक हाय पॉईंट आहे, हा एक लो पॉईंट आहे. प्राइस काय करते, याच्या आतमध्येच वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली करत आहे. ठीक आहे ना, याच्या आतमध्येच वर खाली करते. मग हा आपला साईडवाईज एरिया झाला. मग यालाच आपण काय होणार, सपोर्ट अँड रेजिस्टन्स नाही. मग तुम्ही सिंपल याच्यामध्ये आल्यानंतर इथे बघा हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत बरोबर. याच्यावर क्लिक करायचं हॉरिझॉन्टल लाईनवर आणि सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचं. आता सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ कसे करायचे, तर तुम्हाला काय बघायचे, एक असा पॉईंट की ज्या पॉईंटवर प्राइसने 2-3 वेळा रिजेक्शन घेतलं किंवा सपोर्ट घेतला किंवा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतलाय. मग त्याच्यामध्ये कसं होतं, हे बघा आता इथे बघा प्राइसने काय केलं, एकदा आले या लेवलवर परत खाली गेले, परत आली परत या लेवलवर खाली. मग तुम्ही इथे एक सपोर्ट मार्क करा. ठीक आहे. म्हणजेच कसं मार्क करायचं, इथे यायचं हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची. हॉरिझॉन्टल लाईन घेतल्यानंतर तुम्ही इथं आल्यानंतर हॉरिझॉन्टल लाईनवर क्लिक करा आणि हॉरिझॉन्टल लाईनवर इथे आल्यानंतर परत ड्रॉ करा. सिंपल. आता तुम्ही जर थोडं पुढे जाऊन बघितलं तर हे बघा आपण मागं बघून प्राइस लाईन ड्रॉ केली होती बरोबर. इथे आता बघा पुढे आल्यानंतर प्राइसने परत त्याच लेवलवर रिस्पेक्ट केलं. ठीक आहे. म्हणजे आपला हा रेजिस्टन्स कसा आहे, पुढे आपला हा असा वर्क करत जातो. मग तुम्हाला काय करायचंय, हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स असे ड्रॉ करायचं. जसं की समजा प्राइसने इथे सपोर्ट घेतला म्हणून आपण इथे एक लाईन ड्रॉ केली राईट. थोडं अजून जर पुढे मागे जर कुठं दिसतंय, हे बघा इथे एक सपोर्ट आहे प्राइससाठी. ठीक आहे ना, मग आपण इथे ड्रॉ केला. हा आता मग प्राइसने ब्रेक केल्यानंतर काय होतं, तर ज्यावेळेस प्राइस सपोर्ट ब्रेक करते, ठीक आहे ना, ज्यावेळेस प्राइस सपोर्ट ब्रेक करते, जसं इथे प्राइसने सपोर्ट ब्रेक केला, मग ही लेवल जी आहे ना, ही लेवल रेजिस्टन्स सारखी वर्क करते. ठीक आहे ना, कसं, तर हे बघा इथे बघा म्हणजे प्राइसने काय केलं, हा सपोर्ट ब्रेक केला, मग प्राइसने इथे आलं गेला तर एक रेजिस्टन्स फेस केला, मग प्राइस खाली आलं. मग सपोर्ट रेजिस्टन्स होतो, रेजिस्टन्स सपोर्ट होतो. म्हणजे सपोर्ट जर ब्रेक झाला तर तो आता रेजिस्टन्स सारखा वर्क करणार आणि जर रेजिस्टन्स ब्रेक झाला तर तो सपोर्ट सारखा वर्क करतो. जसं इथं बघा समजा हा रेजिस्टन्स ब्रेक झाला राईट, हा रेजिस्टन्सचा प्राइसमध्ये ब्रेक झाला, मग प्राइसने काय केलं, या रेजिस्टन्सला सपोर्ट घेण्याचं काम केलं आणि प्राइस तिथून वरती गेली. ठीक आहे. सो मग ह्या गोष्टी अशा आहेत. म्हणजे एक्झाम्पल इथे समजून घ्या. आता आपल्याकडे सपोर्ट रेजिस्टन्स जो आहे काय, हे सपोर्ट आहे आपल्याकडे, हा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे ना. ज्यावेळेस प्राइसमध्ये सपोर्ट ब्रेक होणार, सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर प्राइस काय करते, आता ही जी लेवल आहे ही प्राइससाठी रेजिस्टन्स झाली का, कारण ते आता वरती म्हणून मग ही इथं प्राइस काय करते, रेजिस्टन्स फेस करते. ठीक आहे ना. सेम तसंच जर समजा प्राइस
झोनमध्ये चालू आहे आणि प्राईसने जर रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर हा जो रेजिस्टन्स आहे हा आता प्राईससाठी काय होतो, सपोर्ट तयार होतो. मग प्राईस काय करते, इथे येऊन सपोर्ट घेते आणि प्राईस इथून वरती जाते. सिंपल. ठीक आहे, असं आहे. मग तुम्हाला काय करायचंय, सिंपल चार्ट ओपन करायचंय आणि चार्टवर तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स फक्त ड्रॉ करायचं. आता जसं इथं बघा, प्राईस इथे 2-3 वेळा थोडा सपोर्ट घेतल्यासारखं वाटते, म्हणून इथे मी एक लाईन ड्रॉ केली. प्राईस इथं रिजेक्शन घेतलं, म्हणून इथे मी लाईन ड्रॉ केली. इथं आता प्राईस रिजेक्शन घेते, म्हणून इथे मी लाईन प्राईस ड्रॉ केली. असं तुम्ही लाईन्स ड्रॉ करू शकता. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ठीक आहे, आणि ट्रेंड लाईनचे पण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले आहे, की जसं इथं एक ट्रेंड लाईनचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, हे वालं ट्रेंड लाईन कशी मार्क करायची, तर ट्रेंड लाईनमध्ये यायचं, इथे घ्यायचं आणि तर असं ट्रेंड लाईन मार्क करायचं. हे झाले आपले डाऊन ट्रेंडची ट्रेंड लाईन. ठीक आहे, अप ट्रेंडची ट्रेंड लाईन कसं बघणार, समजा आता हा आपला अप ट्रेंड आहे, राईट. मग याला आपण काय करणार, हा एक पॉईंट आपले 2 पॉईंट भेटले आपल्याला, आपण ट्रेंड लाईन मार्क करायची. सिंपल, ट्रेंड लाईन मार्क. ओके, आता याच्यामध्ये पण लो पॉईंट ब्रेक केलाय का, नाही केला, म्हणून प्राईसने ट्रेंड लाईन ब्रेक केली, पण इथूनच प्राईसने परत सपोर्ट घेऊन प्राईस वरती गेली. ठीक आहे ना, अशा गोष्टी आहेत. आता अजून एक जे जसं तुम्हाला सांगितलं, इथं 15 मिनिटचा टाइम दिसतो तुम्हाला, इथं स्टार्टिंगला 1 डेचा टाइम दिसत असेल, तुम्ही इथं टाइम चेंज करू शकता. 15 मिनिट बघू शकता, 5 मिनिट बघू शकता, जे काही तुम्ही कम्फर्टेबल असेल त्या टाइमसाठी ते तुम्ही बघू शकता. जसं आता इथं बघा, इथे प्रिव्हियसली प्राइस नाही गेलं, समजा तुम्ही एवढा चार्ट बघताय, प्राइसमध्ये हा काय एक रेजिस्टन्स आहे, कारण का प्राइस इथं वरती जात नाही, बरोबर. नंतर प्राइस नाही गेली, ही लेवल ब्रेक केली, इथे ब्रेक केल्यानंतर प्राइस नाही गेली, हे बघा जिथं आपण लाईन ड्रॉ केली होती तिथं प्राइसने काय केलं, आता सपोर्ट घेण्याचं काम केलं, बरोबर. मग आता जर प्राइसच्या खाली जर एखादी इम्पॉर्टंट लेवल असेल तर त्याला म्हणणार आपण सपोर्ट, प्राइसच्या वर जर एखादी इम्पॉर्टंट लेवल असेल तर त्याला म्हणणार आपण रेजिस्टन्स. जे की मी तुम्हाला सांगितलं, इथं काय आहे, डिमांड झोन आहे, इथं आहे सप्लाय झोन आहे. सिंपल आहे, समजलं. सो तुम्ही काय करा, आता हे ओपन करा, याच्यावर जा, ओपन करून याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, लाईन्स ड्रॉ करा, कसे वर्क करायचे ते बघा, मागं जागा, हिस्टोरिकल डाटा बघा, कारण का हिस्ट्री ऑलवेज रिपीट होत असते मार्केटमध्ये. सो मागं जावा आणि मागं जाऊन ते हिस्ट्रीमध्ये बघत राहा. ठीक आहे, समजलं. आता तुम्हाला मला हे सांगायचं होतं की इथं टाइम फ्रेम जो आहे, ठीक आहे ना, राईट, इथं 5 मिनिट 15 मिनिट जो तुम्ही टाइम फ्रेम बघताय, बरोबर, 15 मिनिट जो टाइम फ्रेम बघताय. मग आता 15 मिनिटचा टाइम फ्रेम म्हणजे काय आहे, की तुम्हाला ही जी कॅन्डल दिसते ना, जी की आपण पुढे बघणार आहे, कॅन्डलचं पूर्ण सायकोलॉजी आपण बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, ही जी कॅन्डल जी बघताय ना, या ही कॅन्डल म्हणजे एक कॅन्डल म्हणजे 5 मिनिटाची आहे. जर तुम्ही इथे जर तुम्ही 15 मिनिट केलं तर ही एक कॅन्डल 15 मिनिटाची होती. कशी 15 मिनिटाची होती, तर हे बघा, ही कॅन्डल स्टार्टिंग टाइम इथं खाली जर तुम्ही बघितलं, इथं याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघा, याच्यावर जेव्हा मी लाईन घेतो त्यावेळेस लाईनच्या बघा खाली बघा, इथे खाली दिसतो तुम्हाला टाइम 10:11, तिथे बघा तुम्ही, तिथे काय दिसतं तुम्हाला 7 मार्च 2024 आणि 10:45 ची कॅन्डल. मग 10:45 ही कॅन्डल स्टार्ट झाली आणि त्याच्यानंतर पुढची कॅन्डल किती 11ला, म्हणजे 10:45 ते 11 पर्यंतची ही एक कॅन्डल आहे. इथे 11 ते 11:15 पर्यंतची एक कॅन्डल आहे, 11:15ला नवीन कॅन्डल चालू झाली. मग ही एक कॅन्डल 15-15 मिनिटाची आहे. जर तुम्ही असं जर 5 मिनिट जर केलं तर मग एक कॅन्डल 5 मिनिटाची होणार. हे कसं, हे बघा, इथं आल्यानंतर 10:45ला पहिली कॅन्डल चालू झाली, त्याच्यानंतर 10:50ला दुसरी कॅन्डल चालू झाली, त्याच्यानंतर 10:55ला दुसरी कॅन्डल, त्याच्यानंतर पुढची कॅन्डल चालू झाली आणि त्याच्यानंतर 11ची कॅन्डल चालू झाली. म्हणजे ही एक कॅन्डल 5-5 मिनिटाची आहे. समजलं. सो मग जसं जसं तुम्ही टाइम चेंज करता तसं ती कॅन्डलची टाइम फ्रेम चेंज होत राहते. ओके, आता आपलं बऱ्यापैकी सगळं मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली पण दाखवलंय. कॅन्डलचं पार्ट बघूयाच. हे समजलं तुम्हाला, सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन वगैरे समजलं असेल. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला टाईप करून सांगा. मी तुम्हाला अजून चांगल्या आणि साध्या भाषेमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. जर माझ्याकडून काही टॉपिक वगैरे म्हणजे काही पॉईंट जर राहिला असेल तर ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपला ठीक आहे, बाकी सगळं मला वाटतं मी सगळं काही कव्हर केलं आहे. याच्यामध्ये बेसिक पासून मी भरपूर साध्या सिम्पल लँग्वेजमध्ये कव्हर केलं. बाकी आता ओके, सो अशा पद्धतीने आपलं लेक्चर 2 होतं. ओके, याच्यामध्ये सगळं काय आपण कव्हर केलं. बाकी आता इथून पुढं म्हणजे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कशी नाही वाटली हे सगळं मला व्यवस्थित म्हणजे सांगा की तुम्हाला व्हिडिओ चांगली वाटते चांगली वाटते. आणि ज्यांना कोणाला स्टॉक मार्केटबद्दल शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, की तुमच्या फॅमिलीमध्ये कुणी असेल, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुणी असेल, किंवा ज्याला वाटतं की मला साध्या भाषेमध्ये शिकायचे स्टॉक मार्केट. सो त्यासाठी ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आपली ही वेलस्टोन कॅपिटल फॅमिली अशीच मोठी होऊ द्या. आणि तुम्हाला अजून काय काय पाहिजे ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा, कारण का त्या पद्धतीने मला जसं जसं जमेल मी फुल प्रयत्न करेल तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचा. ठीक आहे, चलो बाय बाय, भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.